नमस्कार जय हिंद मित्रांनो. आपण सर्वजण ज्या गोष्टीची वाट बघत होते, आपण त्या गोष्टीवर आज व्हिडिओ बनवला आहे. तर चला बघूया. त्याआधी मित्रांनो, आपला हा टेलिग्राम चॅनल आहे. त्यावर आपण सर्व अपडेट देत असतो. सर्वांनी हा जॉइन करून घ्या. खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देणार आहे. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न हे आहे, की नवीन होमगार्डची भरती केव्हा होणार आहे? किंवा नवीन भरती केव्हा होईल? असं अनेक जण सतत हा प्रश्न विचारत आहे. मित्रांनो, आत्ताच तब्बल 9,700 पदांची महाराष्ट्रात होमगार्डची भरती झाली होती. सर्वात मोठी भरती झाली होती. त्यामध्ये मेरिटसुद्धा काही ठिकाणी खूप हाय लागलं होते. 30 पैकी काही ठिकाणी 28, तर काही ठिकाणी 29 असं मेरिट लागलं होतं. तर काही ठिकाणी खूपच कमी मेरिट लागलं होतं 14 मार्काचे. तर मित्रांनो, ती जी भरती झाली होती, तर त्याचे अजून संपूर्ण ट्रेनिंग हे पूर्ण झालेलं नाही. त्याचे हे अर्धेच ट्रेनिंग, फक्त 15 दिवसाचे ट्रेनिंग पूर्ण झालेलं आहे. त्या भरतीमध्ये जे विद्यार्थी भरती झाले आहेत, त्या विद्यार्थ्यांचे अजून 20 दिवस ट्रेनिंग बाकी आहे. त्यामुळं जी आधी भरती झाली होती, तीच अजून कंप्लीट झालेली नाही आहे थोडक्यात. त्यामुळे नवीन भरती निघायला टाईम लागणार आहे. तर आपण नवीन भरती कधी निघेल हे तुम्हाला सांगतो. 15 दिवसाचं ट्रेनिंग झालेले आहे. त्यावेळी त्यांचं साधारणपणे जानेवारी 2025ला राहिलेले 20 दिवसाचे ट्रेनिंग कंप्लीट होणार आहे. मग ते कंप्लीट पूर्ण झाल्यानंतर 5 ते 6 महिन्यानंतर नवीन भरती देण्याची शक्यता आहे. कारण की खूपच रिक्त जागा आहेत आणि खूपच मनुष्यबळ होमगार्डचे कमी पडत आहे. आणि जी नवीन भरती होणार आहे, त्या त्या भरतीमध्ये खूपच बदल झालेला आपल्याला नक्कीच दिसणार आहे. कारण की आता मित्रांनो, होमगार्डचे पहिल्यासारखे दिवस राहिलेला आहे. 1243 पगार हा खूप म्हणजे पोलिसांच्या बरोबरचा पगार आहे मित्रांनो एक प्रकारचा. 1283 हजेरी ही खूप आहे. त्यामुळं याच्यात स्पर्धा देखील आता आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसणार आहे वाढलेली. आधी जी होमगार्डची भरती होती त्याच्यात आपल्याला फक्त 1600 मीटर रनिंग असायची व गोळाफेक घेतला जायचा आपल्यावर, त्यावर आपले मेरिट लावले जायचे. पण आता जी नवीन भरती होणार आहे, त्या भरतीमध्ये आपल्याला पेपर देखील असणार आहे. कारण की वाढलेलं कॉम्पिटिशन बघता या 100% मित्रांनो, नवीन होणाऱ्या होमगार्ड भरतीमध्ये पेपर घेतला जाणार आहे. आणि ही भरती मित्रांनो, ह्या आत्ता भरती झालेल्या विद्यार्थ्यांचे राहिलेले ट्रेनिंग 20 दिवसांची कंप्लीट झाल्यानंतर 5 ते 6 महिन्यानंतर निश्चितच निघणार आहे. त्यामुळं सर्वांनी तयारीत राहायची आहे. अचानक भरती येऊ शकते. आता झालेल्या भरतीमध्ये काही ठिकाणी संपूर्ण जागा ह्या भरल्या गेल्या नाहीत. उदाहरणार्थ पुणे सिटीला मित्रांनो 1800 जागा होत्या, तर त्या संपूर्ण भरल्या गेल्या नाही. कारण की 1600 मीटरची अट असल्यामुळे की अनेक विद्यार्थी त्या भरतीमधून डिस्क्वालिफाय झाले होते. त्यामुळे संपूर्ण जागा भरल्या गेल्या नाहीत. त्यामुळं 100% ही नवीन भरती निघणार आहे.